हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ झाली, आणखी अंधार आहे. 6:45 वाजता आहेत. वरती माझ्या डोक्यावरती बघू शकता चंद्र दिसत आहे. मित्रांनो बघू शकता असं एकदम गार पडलेलं आहे. एकदम असा अंधार वाटतोय. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. मी चाललोय आता पाणी आणण्यासाठी. मित्रांनो पाणी घेऊन येतो. पाणी संपले पिण्यासाठी. पाणी घेते. खूप थंडी लागते. खूप म्हणजे खूप थंडी आहे. 8 वाजता परत मला कामाला जावं लागतं मित्रांनो. हा इकडं उरुळी कांचनला रोड जातो. हा इकडं नायगावला रोडला जातो. आणि हा इकडं पेटगावला रोड जातो मित्रांनो. बघू शकता एकदम असं धुकं पडलेलं आहे. लोक कामावरती येत आहेत आता. बघू शकता त्या ठिकाणी लोक कामावरती येत आहेत. लागतील गेल्यात कामावर जायची तयारी करणार. आणि 8 वाजता कामावरती जाईल मी. तर हे कुत्रे कसे झोपले थंडीच्या याच्यामध्ये. गार लागते एकदम. म्हणजे खूप थंडी आहे मित्र. हे बघू शकता. हे असं पाणी संपल्यानंतर मला पाणी घेऊन जावं लागतं घरी. थंडी पण खूप लागते मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता घरी जाऊयात. घरी जाऊन आंघोळ करायची तयारी करावी लागेल. तर मित्रांनो, आता आंघोळ वगैरे झालेली आहे. तर आपण आता पूजापाठ करूया, कारण आपला दिवस चांगला जाईल. देवाचं दर्शन वगैरे घेऊया, परत पूजा वगैरे करूया आणि आपण कामावर जाण्याची तयारी करावी लागेल. अशा प्रकारे देवदर्शन वगैरे झालेलं आहे मित्रांनो. आता थोड्या वेळामध्ये कामावर जाण्यासाठी मी निघेन. बघू शकता पूजा वगैरे झालेली आहे माझी. आता कामाचा टायमिंग झालेला आहे. तर कामावर जाण्यासाठी मी निघत आहे आता. तर जाण्या अगोदर तयारी करायला लागते. कपडे वगैरे डब्बा वगैरे घेऊन जावा लागतो. तर मित्रांनो बघू शकता हे अशा प्रकारे सकाळचा नाश्ता घेऊन जावा लागतो. गेल्यानंतर त्या ठिकाणी नाश्ता करायला. त्यानंतर ही पाणी बॉटल आपली दिवसभरामध्ये पाणी लागतं. आणि हे कामावरची पॅन्ट मित्रांनो कलरची, कारण ह्याच कपड्यावरती जर काम केलं तर कपडे पूर्णपणे घाण होते. त्यामुळे ही पॅन्ट वगैरे घेऊन जावं लागतं. चला तर मित्रांनो, निघूया आपण कामावर जाण्यासाठी, कारण कामाचं टायमिंग होत आहे. 8 वाजत आले आहेत मित्रांनो. दार उघडल्या खूप थंडी लागते मित्रांनो. थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. लोक पण काम. तर मित्रांनो आता निघालो आहे कामावरती. रूमच्या बाहेर पडलो आहे. हे बघा बॅग चालू कामावर. हे बघा सूर्य पूर्णपणे निघालेला आहे. थोडंसं बरं वाटतंय. डोळ्यावर पूर्णपणे सूर्य चमकत आहे. बरं वाटते थोडंसं जरा ऊन पडल्यानंतर. हे बघू शकता मित्रांनो, माणसं कामावर जात आहेत. कम पड़ते हैं, हम तो नहीं पड़ रही ठंड तो। आपके गांव में कैसी ठंड है चाचा जी उधर? इससे कम है या ज्यादा है? ज्यादा है, ज्यादा है। तो हमारे क्षेत्र में ही पड़ता है। हाँ आपके खेत में तो बहुत पड़ती होगी ठंड ना? हाँ। अभी इधर भी आपके जैसा लग रहा है माहौल ठंड जैसा ना? बहुत ठंड है। सुबह तो मैं पानी लेने के लिए आया था अच्छा। तो बहुत ठंड पड़ी थी, बहुत. तर बघू शकता मित्रांनो, हे आश्रममध्ये काम करणारे माणसं आहेत. ते पण म्हणतात की भरपूर थंडी आहे. त्यांच्या गावाकडे पण भरपूर थंडी पडते MP ला. ते म्हणतात तिकडच्या सारखी इकडे थंडी पडते. तर मित्रांनो आता सुट्टी झाली आहे दुपारच्या जेवणाची. आता आम्ही चाललोय घरी. हा माझा मित्र आहे.
आम्ही सोबत काम करतो एकत्र. तर आता जेवण परत कामावरती यावं लागेल. 2 तास सुट्टी असते. तर मित्रांनो बघू शकता दुपारचं जेवण झालं आहे. आता मी माझ्या रूमवरनं कामाच्या ठिकाणी चाललो आहे चालत. एक 5 मिनिट लागतील मला जाण्यासाठी कामावरती. जरा बरं वाटतं उन्हामध्ये आल्यानंतर, कारण खूप थंडी चालू आहे ना, खूप थंडी लागते. आतमध्ये प्रगधाममध्ये मी पेंटिंगचं काम करतो. आतमधले तुम्हाला व्हिडिओ मी दाखवू शकत नाही, कारण आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ करण्यासाठी. झाला टायमिंग, आता चाललो कामावरती. तर मित्रांनो सुट्टी झाली आहे माझी. आता 6 वाजलेत. 6 वाजता सुट्टी होती कामावरनं. आता मी घरी चाललो आहे. घरी जायला मला एक 10 मिनिट लागतील घरी जाण्यासाठी. आतमधले व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण आतमध्ये परमिशन नाही की व्हिडिओ करावा असं. त्यामुळं मी तुम्हाला आतमधला व्हिडिओ दाखवू शकत नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही सूर्य हा मावळलेला आहे. पूर्ण असा अंधार दिसतोय, बघू शकता. असं वाटतं की 7 वाजलेत असं वाटायला, का अंधार पडला आहे. आणि थंडी पण थोडीशी जाणवत आहे. तर भेटूया आपण अशाच काही नाही व्हिडिओमध्ये. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच काही नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच काही नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.